श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाची कथा. उधळा गुलाल वाजवा रे नगारे, त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवरती आले. अनुसुयेचा तुझं दत्त, सुमतीचा तुझं श्रीपाद, अंबा भवानीचा तुझं नरहरी, आम्हा कैवऱ्यांचा तुझं स्वामी. अशक्यही सारे करीतो शक्य, एका क्षणात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापूर पासून साधारण 24 किलोमीटर अंतरावर चेलीखेडा नावाचं एक गाव होतं. त्या ठिकाणी विजयसिंग नावाचा मुलगा आपल्या भाऊ-भाऊजाई सोबत राहायचा. तो कोणाबरोबरही मिसळायचा नाही. त्याचे कोणीही मित्र नव्हते. त्याच्या घराच्या बाजूला एक मोठं वटवृक्षाचे झाड होते. त्यात एक छोटीशी देवळी होती आणि त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती. आणि तो विजयसिंग रोज खिशात गोट्या भरून तिथे जायचा आणि त्या गणपतीबरोबर खेळायचा. पण तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानत होता, म्हणून त्याचा डाव देखील तो स्वतःच खेळत होता. असे अनेक दिवस गेले आणि त्या परमात्म्याला आपला आविष्कार दाखवण्याची गरज वाटली. त्याने विजयसिंगला कारण बनवून आपला आविष्कार दाखवला. तर तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया आणि विजयसिंग नेहमीप्रमाणे तिथे खेळायला गेला. पण आज अचानक त्याच्या मनात आले, अरे आपणच खेळतोय, आज याने सुद्धा खेळायचे. आणि त्याने त्या सर्व गोट्या त्या मूर्तीपुढे टाकल्या आणि बोलला, बाप्पा, रोज मीच तुझा डाव खेळतो, पण आज तू स्वतः खेळायचं. बस इतके शब्द त्याच्या तोंडातून निघाले आणि धरती कंपन होऊ लागली. सर्वत्र ढग जमून अंधार होऊ लागला. वारे वेगाने वाहू लागले आणि कोणालाच काही कळेना की काय झाले. आणि थोड्याच वेळाने जिथे गणपतीची मूर्ती होती तिथे धरतीचे दोन भाग होऊन एक छोटीशी बालक रूपात दिव्य मूर्ती प्रगटली. आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः श्री परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते. विजयसिंग गोट्या खेळताना स्वामींकडून हारला आणि स्वामींनी त्याला गोट्या उधार दिल्या. परत भेटण्याचे वचन देऊन तेथून ते गुप्त झाले. थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतातील हस्तिनापूर पासून 24 किलोमीटर दूर असलेल्या चेलीखेडे गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला. आता काहींच्या मनात शंका उद्भवली की ही गोष्ट कशी कळाली. तर या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ म्हणजे स्वामी सूत हे अक्कलकोटला आले होते. आपल्या ऐच्छिक इच्छांसाठी ते काही दिवस तेथे वास्तव्याला होते. आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलावले आणि सांगितले, आजपासून तू माझा सूत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्याकिनारी माझा ध्वज उभा कर. हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले. ते तिथे ऐहिक इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगत आहेत. हे ऐकून त्यांना थोडं रडू कोसळलं. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले, रडतोस काय? हे माझे पोट बघ किती मोठे आहे. त्याच्यावर हात फिरवून बघ. आणि ज्यावेळी हरिभाऊंनी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे केले त्यावेळी त्यांना ध्यान लागले. त्यामध्ये त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले आणि त्यामधील त्यांना आपलाच एक जन्म आठवला. विजयसिंग म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तो स्वतः स्वामी सूत पूर्व अवतार होता. आणि त्यानंतर सर्व गोष्टीचा उलगडा झाला. त्या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली आहे. स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामी सुतांनी सुरू केला. ज्यावेळी स्वामी सूत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगासारख्या व्यक्तीने स्वामींना प्रश्न विचारला, स्वामी सूत हे काय करत आहे? तेव्हा स्वामींचे उत्तर असे होते, माझा बाळ, मी सदैव ज्या दिवशी प्रकट झालो त्या दिवसाचा प्रकट दिवस साजरा करत आहे. नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते. ते स्वामी सुताच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. तर ते पिंगळा ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामींनी त्यांना आज्ञा केली की ही माझी कुंडली बनव. तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेच कुंडली बनवण्याचे काम सुरू केले. आणि काही दिवसातच कुंडली बनली. तेथील स्वामी प्रकट होण्याचा मजकूर हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणेच होता. तर ते कुंडली घेऊन स्वामीपाशी आले. तेव्हा तेथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता. तेव्हा स्वामींनी कुंडली घेऊन भक्तांना माळ्यावर टाकायला सांगितली. आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला त्यानंतर स्वामींनी कुंडली आणायला सांगितली. आणि त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षदा, फुले सर्व वाहून देवतांनी त्या कुंडलीची पूजा केली होती. आणि आजही ती स्वामींची कुंडली अहमदनगरच्या मठामध्ये आहे. तर आशा आहे की स्वामी भक्तांना स्वामींच्या प्रकट दिनाची कथा आवडली असेल. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा.